आज पुन्हा एकदा मेथीची भाजी बनवते, पण ह्या वेळेस ना मी कांदा आणि खोबरे ॲड करणार आहे. बघा कसं आहे ना, की थंडीचा सीझन चालू झाला ना, की भरपूर साऱ्या अशा हिरव्या भाज्या, पालेभाज्या येत असतात आणि त्यावेळेस ना मी सतत म्हणजे की मला ना सीझन वाईज भाज्या खायला खूप आवडतात आणि जशी थंडी चालू झाली ना, की माझ्या घरामध्ये मेथी, पालक, मोठी मेथी किंवा लाल भाजी हे सर्व चालूच असतं. तर आता तुम्हाला ह्या भाज्या आणि ह्या रेसिपीज बघायला मिळतीलच. तर इथे छान मस्त कापून घेतली आणि कापल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेते. मी कापून पूर्ण अशी धुवून घेत नाही, म्हणजे की आपण बारीक कापतो आणि नंतर धुतो ना, तसं मी कधीच करत नाही. मी फक्त त्याचे देठ आहेत ना थोडेसे खाली ते कापते आणि नंतर स्वच्छ धुते आणि मग स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना त्या मेथीला ना 2-3 भागामध्ये कट करते. म्हणजे जास्त बारीक पण करत नाही, कारण ह्या भाजीला ना कडूपणा जास्त असतो. मग असे 2-3 भागातच अशी कट करून घेते मी आणि मस्त कट केल्यानंतर ना अशी फोडणी द्यायची तयारी केली. तर फोडणीमध्ये आपल्याला इथे जास्त साहित्य नाही पाहिजे, फक्त जिरं, मिरची आणि कांदा ना चांगला सोनेरी होईपर्यंत ना मस्त असं शिजवून घ्यायचा. आता तुम्हाला आठवत असेल की मी पहिले पण बोललेली आहे की माझ्या घरामध्ये ना म्हणजे खोबरं थोडं कमी प्रमाणात खातात, पण ह्या भाजीमध्ये ना मी भरभरून खोबरे ॲड करणार आहे, कारण ना ही थोडी कडू असते ना, मग खोबरं घातलेलं आहे ना कसं कडवटपणा लागत नाही ह्याचा. मग पटकन ना एका साईडला ही ठेवून दिली शिजवायला आणि त्यानंतर मी इथे चपातीची तयारी करून घेतली. तर इथे चपात्या मी फटाफट बनवून घेतल्या आणि ती भाजी शिजायला ना जास्त वेळ लागत नाही. कुठलीही पालेभाजी असो 10 मिनिटाच्या वर इतका वेळ म्हणजे लागतच नाही. आणि फुल गॅस ठेवून द्यायचा, का कारण त्याच्यातलं जे पाणी आहे ना पूर्ण मॉइश्चर आहे ना सुकलं पाहिजे. मग ना इथे भाजी शिजली होती आणि त्यावर मस्त मी भरभरून असं ओलं खोबरं खिसलेलं ॲड केलं आणि 5 मिनिटासाठी परतवत राहिली आणि गॅस फुलच ठेवला, कारण आपल्याला पूर्ण पाणी सुकवायचं आहे. तुम्ही अजून पण सुकू शकतात. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कोरडी करायची भाजी. ही लहान मेथी आहे ना थोडी कडू असते ना, तर मग ह्यामध्ये ना तुम्ही बटाटा पण ॲड करू शकतात, पण तेव्हा तिखट पद्धतीने करायची. तर मी ती तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.